हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ. तो जा तिला आज आम्ही चाललेलो आहे पीर बाबाला. पीराच्या मंदिरामध्ये तर शेजारीच आहे आमच्या. जत्रा होती मध्ये आम्ही फिरायला गेलेलो होतो. त्यामुळे जाता नाही आलं. त्यानंतर शेतातली कामं वगैरे खूप काही आता मलिदा केलेला आहे. घेऊ चलायचं देवाकडे ठेव आपल्या. तर पहिल्या घरातल्या देवाला दिवा वगैरे लावला. खाऊ नको बरं का तू. देवाला ठेव. दिवा लावला, अगरबत्ती वगैरे लावली. आता मलिदा ठेवायला लावला. मलिदा वगैरे झालेला आहे. इथे इथलेला आहे नारळ, अगरबत्त्या वगैरे तेल घेतलेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहे. आता बघू चलत जातो का गाडीवर जातो. तर आमचं पिल्लू तयार झालंय आमटाचं की यायचं तर आमच्या बरोबर यायचं. गुळ आहे देऊ त्यांच्या इथे बघू शकता. मी बसायला शिवलेला आहे. बसायला किंवा पाय पुसायला कशाला वापरायची पिऊ बसायला का. इथं बघू शकता ब्लाऊज पिसाचा आहे. आतमध्ये टावेल लावलेला आहे मी. आणि गोड गोड असत आहे. तसं रांगलं बाळ झालं वारी. पिठ मळलेला आहे. पुऱ्या श्रीखंड करायचा बेत आहे. बघू आता आल्यावरती देवावरून काय लागलं डोक्याला ते असं. तर याची किनार मी याला लावलेली आहे. आणि याची ह्या निळ्याची मला याला लावायची होती पण मला काही जमलंच नाही. मी याचीच लावली. खाल्ला का ठेवला का देवाला ठेवायला दिलं तर नको. आल्यावर देवाचं खायचेच आहे. बोलाय की देवा समानच आहे. तर बघू तर काय काय होतंय. तरी इथे मी शिवलेलं आहे किंवा हे पण शिवलेलं आहे. एक मोबाईल कव्हर, ब्लाऊज पिसापासून हा सजीला ड्रेस. तिथे पेन पेन्सिल काहीतरी ठेवायला मी युट्यूबवरती बघितलं तेव्हा शिवलं. तर आता ही पिशवी पिहू न्यायची टिफिनला. तर आता मला न्यायची आहे. त्यानंतर पॉकेट 2-4 पॉकेट मी शिवलेली होती. आता एकच पॉकेट राहिलंय. चला म्हणून जातो आता आम्ही मंदिरात. व्हिडिओ शूट पण नक्की बघा. टाटा आम्ही चालले एकटीच. बाय बाय बाय. कुठं तुला नाही ना तोंड बघा त्याच. सोड झाकण गोळा केलं. बाटली टाकी तो का याच्यात टाक. याच्यात आपली बाटली त्याला झाकण नाही बाबू. काळी चिटी घेतली ना हसत आहे. पीर मंदिरामध्ये पाया वगैरे पडून झालं होतं. तर आम्ही निघालो होता घरी. तर हे आहे मंदिर रोडच्याच कडेला आहे. यायला फक्त 10 मिनिटं लागतात चलत. गाडीवरती आम्ही 5 मिनिटातच येतो. तर चलत यायला पिऊ सिद्धी वरत पाठीमाग लागला होता. तर रोडला पण गाड्या खूप असतात जास्त. त्यामुळे मग तिघांना घेऊन यायचं म्हणलं का खूप टेन्शन येतं. त्या पुढं पळत असतात. तर आता आलो होतो आम्ही घरी. तर घरी येऊन आमचा श्रीखंड पुरी बेसन मसाले भात असा बेत होता. तर मी लाटून देत होते. तर सुट्ट्यात तळीत होती पुऱ्या. वरतही बसला तर खूप पडत असतो इकडून तिकडून. त्याच्यावर लक्ष देऊन सर्व स्वयंपाक वगैरे करावं लागत होतं. संध्याकाळचं गुरांचं पाणी वगैरे पाजायचं, दूध काढायचं, स्वयंपाकाची कचमची गाय असते ते तर सर्व स्वयंपाक झालेला होता. तर ही तिघं खात होती श्रीखंड पुरी वगैरे. तो मोबाईलमध्येच गुंग होता. तर पूर्ण सगळं झालं होतं. गायांचं दूध वगैरे काढायचं होतं. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. भेटूया पुढल्या व्हिडिओ.